जय शिवराय. छत्रपती शिवराय प्रतिष्ठान ही एक सामाजिक संस्था आपण स्थानिक पातळीवर म्हणून चालू केलेली आहे, जिचं कार्यक्षेत्र पिसादेवी छत्रपती संभाजीनगर हे आहे. अनेक संस्था संघटना आहेत, मात्र स्थानिक पातळीवरती काम करण्यासाठी आपली एखादी संस्था असावी अशी सर्वांची इच्छा होती आणि सगळ्यांच्या विचारातून ही संस्था चालू करण्यात आलेली आहे, जिचा संस्थापक अध्यक्ष मी आहे व कार्याध्यक्ष म्हणून जे काही सगळं काम बघतात ते श्री दिनेशराव देशमुख आहे आणि इतर समितीमध्ये श्री सुनीलराव देशमुख, श्री विठ्ठल मुर्मे सर, श्री मंगेश गायकवाड सर, श्री मिलिंद महाजन, श्री अभय देशमुख, श्री विलास कुलकर्णी, श्री प्रशांत अन्नदाते, श्री महेश वडांगळे सर, श्री प्रभाकर बळी सर, श्री प्रीतम ठाकूर साहेब, त्याचप्रमाणे आपलं जे केंद्र चालू आहे तिकडच्या भागात श्री मनोज चौथे सर, त्याचप्रमाणे पराग इंगळे, त्याचप्रमाणे योगेश नारखेडे साहेब, विशाल घोळे साहेब, श्री आप्पासाहेब मिसाळ साहेब, हे सर्व मंडळी आहे आणि अन्य पिसादेवीतील सर्वच मंडळी यामध्ये सहभागी आहे, ज्यामध्ये श्री बाबासाहेब फुके, श्री परमेश्वर कोलते, श्री अडकिने सर, श्री सपकाळ सर, श्री दीपक नागरे साहेब, श्री संजय शिनगारे साहेब, शिवाजी शिनगारे साहेब, या सर्व मंडळी यामध्ये सक्रिय आहेत. श्री लक्ष्मण शिंदे, हे सगळे मंडळी आपण सर्व प्राथमिक स्वरूपावर अगदी स्थानिक पातळीवर मिळेल तेवढ्या वेळेमध्ये हिचं कार्य याप्रमाणे पुढे घेऊन जात आहोत. फार काही आपलं कार्यक्षेत्र मोठं नाही आणि संस्थाही मोठी नाही, नेमकंच आपण याची सुरुवात केलेली आहे. मात्र सर्वांना परिचय असावा यासाठी हे नाव आपण या ठिकाणी सांगितलेले आहे. संस्थेचं प्राथमिक स्वरूपाचं कार्य एवढंच आहे की शहरामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती फक्त आपलं घर, नोकरी आणि घरी आल्यानंतर मोबाईल या तीनच गोष्टीमध्ये अडकलेला आहे. याला बाहेर काढून सामाजिक कार्यामध्ये आपली आवड निर्माण करण्यासाठी जगाच्या कल्याणा, संतांची विभूती असे जे काही उपदेश संतांचे आहेत त्याप्रमाणे काहीतरी आपण सामाजिक बांधिलकी म्हणून करावं यासाठी आहे. शहरात राहणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला एकटेपणा वाटू नये, तो एकटा आहे असं वाटू नये, तर आपण सर्व सोबत आहोत. सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये आपण एकत्रित आहोत आणि हे सगळं करत असताना हे संघटन काय एखाद्या चहाच्या टपरीवरती उभं करायचं असा उद्देश नसून आपली साप्ताहिक प्रार्थना आपण म्हटली पाहिजे, आपले धर्मसंस्कार आपण जपले पाहिजे म्हणून हनुमान चालिसा आणि समर्थ रामदास स्वामींनी शिवरायांचे 8वे रूप जे लिहिलेलं आहे ते घेऊन आणि माऊली ज्ञानोबरायांचं पासायदान आणि ज्या ज्या मंदिराच्या ठिकाणी आपण बसणार आहोत किंवा ही चळवळ पुढे घेऊन जाणार आहोत त्या स्थानदेवतेचं महात्म्य जाणून आपण त्या ठिकाणी ती आरती अशा पद्धतीचं स्वरूपाचंही आपलं कार्य पुढे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. हा सुसंस्कारिक महाराष्ट्र, हा हिंदू देश आपल्याला या देशातील सर्व बांधव आणि आपल्याला संतांची शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य, इतिहासातून आपल्याला काय प्रेरणा मिळेल या सगळ्या गोष्टीवरती फोकस करून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना संस्कार दिले गेले पाहिजे. लहानपणी घडलेला मुलगा हा भविष्यात मरेपर्यंत, शेवटपर्यंत, म्हातारा होईपर्यंत त्याच्यावरचे संस्कार कधीच ते जात नाहीत आणि ते संस्कार अत्यंत देणं गरजेचं आहे. या पद्धतीचं संस्थेचं कार्य आहे. समाजाच्या ज्या काही समस्या आहेत, मागण्या आहेत, त्यांच्याविषयी जनजागृती करणं, सामाजिक बांधिलकीविषयी जनजागृती करणं, सेवाभाव निर्माण करणं, असे सर्व कार्य आपण करण्याचे ठरवलेले आहेत. जास्तीत जास्त मंडळींनी यामध्ये सहभागी व्हावं. परिसरातून जिल्हाभर आपल्याला हे कार्य घेऊन जायचं आहे. मात्र हे कार्य काही कोणी पैसे दिले म्हणून किंवा कुठल्याही राजकीय स्वार्थासाठी नसून हे स्वयंस्फूर्तीनं, प्रेरणेनं जे लोक यामध्ये सहभागी होतील, दायित्व घेतील आणि हे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतील, तितकं उत्तरोत्तर हे कार्य वाढत जाईल. हे कार्य छत्रपती शिवराय प्रतिष्ठान या संघटनेचं नसून छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. म्हणून संस्था जरी एक छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती शिवराय प्रतिष्ठान असली तरी कार्य छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. छत्रपती शिवराय प्रतिष्ठानच्या बॅनरखाली जरी कोणी करत नसेल, परंतु जे चांगलं कार्य करत आहेत त्या सगळ्यांनाच आपलं सहकार्य आहे, पाठिंबा आहे, तेही आपल्या परिवारातलेच आपण त्या ठिकाणी समजतो.
या देशासाठी, धर्मासाठी, समाजासाठी, समाजहितासाठी जेवढे काही म्हणून कार्य करतात, परोपकार करण्यासाठी सुद्धा फार मोठी हिंमत, फार मोठी तयारी आणि फार मोठा त्याग असावा लागतो. जे ज्या परीनं करत असतील त्या सर्वांच्या चरणी विनम्र त्या ठिकाणी दंडवत करतो. जे काही कुठल्याही क्षेत्रातून असेल पण देशाची, धर्माची, समाजाची सेवा करतात त्या सगळ्यांच्या प्रती आपली कृतज्ञता आहे, आपला प्रेमभाव आहे आणि सदैव तो असाच राहील. धन्यवाद. जय शिवराय.